हां दादा ओके. यावर्षी एकनाथ भोईर फाउंडेशन दहीहंडी 2025 तर्फे तसेच शिवसेना वाघ विभाग क्रमांक 3 आणि युवा सेना यांच्यातर्फे दहीहंडीचे प्रथम वर्ष आयोजन करण्यात आलेले आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि आनंद दिघे साहेबांच्या संस्काराने प्रेरित अशा महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भविष्यातील पिढीवर उत्तम खेळाचे संस्कार करणाऱ्या संकल्पनेचा आणि परंपरेचा व संस्कृतीचा गौरव करण्यासाठी माननीय एकनाथ भोईर साहेब यांच्या नेतृत्वात व विधानसभेचे सर्व कार्यकर्ते, युवा सेनेचे सर्व कार्यकर्ते आणि युवा सेनेचे लोकसभा उपाध्यक्ष माननीय यज्ञेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. पुढील माहिती आपल्याला माननीय यज्ञेश भोईर साहेब देतील. आपण आपल्याला बोलवलं आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मी आभार व्यक्त करतो. खरं तर दहीहंडी उत्सव 7 समुद्रापलीकडे जर त्यांनी नेला असेल ते तुम्हाला माहिती आहेत का? आपल्या ठाण्याचे त्यांनी खरोखर दहीहंडी या ठाण्याच्या बाहेर म्हणजे 7 समुद्रापलीकडे त्या दहीहंडीचं नाव उर्वरित धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठाण्याचं नाव नेलं. आज आपण पाहतोय एकनाथ भोईर फाउंडेशन आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जे दहीहंडीची प्रथा, अगदी तुम्हाला माहिती आहे हा खेळ तुम्ही 7 समुद्रापलीकडे नेऊन ठेवलेला आहे. त्याची उंची ती खरी तर 7 समुद्रापलीकडे नेऊन ठेवलं, त्याच्यात ठाण्याचं नाव अग्रगण्य आहे आणि ते गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना आणि त्यांचा वारसा जपणारे आपले यशस्वी मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे साहेब हे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ भोईर फाउंडेशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण कामगार नाका या परिसरामध्ये विभाग क्रमांक 3 या वागळे स्टेटमध्ये आपण ह्या दहीहंडीचा उत्सव साजरा करतोय. आनंद होतोय सांगताना खरं तर, कारण या परिसरामधल्या लोकांना एक चांगल्या प्रकारे दहीहंडीचे जे थरारक दृश्य आहे हे पाहण्यासाठी मिळावे आणि यासाठीच खरा हा अट्टास होता. म्हणून आमचं स्वराज्य मित्र मंडळ आणि एकनाथ भोईर फाउंडेशन यांनी आम्ही संयुक्त विद्यमाने ठरवलं या ठिकाणी आमच्या या परिसरातील लोकांना दूर दूर जावं लागतं हे थरारक पाहण्यासाठी आणि म्हणून या ठिकाणी हा अट्टास होता सर्व कार्यकर्त्यांचा आणि त्यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा नियमितपणे या अशा प्रकारचे कार्यक्रम असतात, त्यांना पाठबळ असतो आणि त्यांचा भक्कम पाठबळामुळे आम्ही हे कार्यक्रम शक्य करू शकतो. त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमचे खासदार नरेश म्हस्के साहेब आहेत, राम रेपाळे आहेत, आमचे माझे खरं तर मार्गदर्शक देवीदास चालके साहेब हे सुद्धा नियमितपणे मला मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळेच या वागळे स्टेटमध्ये आम्ही जे काही कार्यक्रम करतो यशस्वीरित्या त्यांना शेवट पाठबळाशिवाय हे कार्यक्रम होत नसतात आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना सर्व दहीहंडी उत्सवाच्या आणि सर्व दहीहंडीचे जे बाळगोपाळ आहेत त्यांना मी या ठिकाणी निमंत्रण करतोय की आपण या ठिकाणी यावं आणि हा आमच्या या परिसरामध्ये आम्ही जो उत्सव ठेवलेला आहे आपल्यासाठी हा दही काला ठेवलेला आहे त्यासाठी योग्य ती बक्षिसं सुद्धा आम्ही या ठिकाणी ठेवलेली आहेत. त्यामुळे आपण या कार्यक्रमाला येऊन आणि भेट द्या एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि या दहीहंडी उत्सवाचा हा आपण पाहतोय एक वेगळा हे या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर 7 समुद्रा पलीकडे आपण म्हणतोय त्या दहीहंडी उत्सवाचा जो उत्साह वाढवलेला आहे हा उत्साह अधिक आनंदकृत व्हावं आणि आज एकनाथ भोईर आणि हा पुढारपण घेतलेला आहे. हा पुढार त्याचे सर्व सहकारी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आई जगदंबेकडे प्रार्थना करतो. काय बक्षीस आहे ते? बक्षीसचं स्वरूप असं ठेवलेलं आहे
पहिले 9 थर जो लावेल त्याला 1,51,000 आणि आकर्षक अशी ट्रॉफी देण्यात येईल. त्याचबरोबर 8 थर लावणाऱ्यांना गोविंदांना 21,000 रुपये और आकर्षक ट्रॉफी आहे. 7 थर लावणाऱ्यांना 11,000 रुपये आकर्षक ट्रॉफी आहे. 6 थर लावणाऱ्यांना 5,000 रुपये आणि मान सन्मान चिन्ह आहे. तसेच 5 थर लावणाऱ्यांना गोविंदांना सुद्धा 3,000 रुपये आहे. आणि विशेष करून महिलांसाठी सुद्धा आम्ही विशेष पारितोषिक देणार आहोत. जे महिलांचे गोविंदा पथक आहेत त्यांचा सुद्धा मान सन्मान व्यवस्थित केला जाईल. अगदी बक्षिसं म्हणून नाही, पैसे म्हणून नाही, एक खेळ आहे. आणि या ठिकाणी वागळे स्टेटमध्ये अशा प्रकारचे दहीहंडीचे उत्सव व्हावे म्हणूनच हा शिंदे साहेबांचा सुद्धा एक संकल्प होता आणि तो आज आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही करतोय. कोण मान्यवर वगैरे येणार आहे सर? आमचे सर्वात मोठे सेलिब्रिटी मानल्यानंतर आमचे एकनाथ शिंदे साहेब, कारण तेच आम्हाला मार्गदर्शक, त्यांचाच पाठबळ हे आमच्याकडे असतो. आणि इतर आमचे जे मान्यवर हे आहेत ते तर येणारच आहेत, परंतु सिने कलाकार सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. मी त्यांची नावं आता या क्षणी आपल्याला सांगणार नाही, पण अनेक कलाकार सुद्धा या ठिकाणी येतील, त्यांची हजेरी लावतील, एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगतोय. या ठिकाणी मी प्रथम आपल्याला सर्वांचे आभार व्यक्त करतो, कारण आपण अगदी शॉर्ट टाईममध्ये आपल्याला मी निमंत्रण केलं आणि आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल सर्व पत्रकारांचे मी प्रथम आभार व्यक्त करतो. माननीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित हो आणि त्याचबरोबर ज्या माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दहीहंडीचा उत्सव, जो दहीहंडी दही काळा हा 7 समुद्रापलीकडे नेऊन ठेवला, ते आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब. आणि त्यांच्या पश्चात त्यांचा वारसदार म्हणून आपण आज ज्यांना म्हणतोय की ज्यांच्या खरोखर त्यांनी वारसा जपण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे, ते आमचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि यशस्वी मुख्यमंत्री, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ. त्यांनी हा कार्यक्रम त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर या ठाण्यामध्ये चालू ठेवलेला आहे. परंतु आमच्या वागळे स्टेट परिसरामध्ये एक आमच्या फाटक साहेबांची सोडली तर या व्यतिरिक्त या परिसरामध्ये कुठली हंडी होत नव्हती त्या पद्धतीने. आणि म्हणून नागरिकांचा हट्टास होता, कारण या ठिकाणी आपल्यालाही एखाद्या हंडीचा कार्यक्रम आयोजित करा का, त्यांना हे दहीहंडीचे जे थरारक दृश्य आहे हे पाहण्याची, लांब जाण्यासाठी त्यांना इकडे जवळ संधी उपलब्ध व्हावी ही एक अपेक्षा होती. त्यासाठी आम्ही स्पर्धा या ठिकाणी एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठान आणि यज्ञेश भोईर हा स्वतः त्या हंडीचं सर्व नेतृत्व करत आहे, त्याच्या माध्यमातून हा आम्ही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या ठिकाणी तसं बक्षिसांचं स्वरूप पाहायला गेलं तर पहिलं बक्षीस जे आहे, पहिले जे कोणी 9 थर या इथे लावेल त्याला आम्ही 1,51,000 रुपये अशा आकर्षक आणि ट्रॉफी असं हे बक्षीस देणार आहोत. त्याचबरोबर 8 थर लावणाऱ्यांना 21,000 रुपयाचं बक्षीस आम्ही घोषित केलेलं आहे. 7 थर लावणाऱ्यांना आम्ही 11,000चं बक्षीस घोषित केलेलं आहे. 6 थर लावणाऱ्यांना आम्ही 5,000चं बक्षीस घोषित केलेलं आहे. आणि जे 5 थर लावणारे आहेत त्यांना आम्ही 3,000चं बक्षीस घोषित केलेलं आहे. अशा प्रकारची विविध बक्षिसं, लाखो रुपयाची बक्षिसं, आकर्षक अशा ट्रॉफ्या दिल्या जाणार आहेत. मी सर्व गोविंदा पथकांना विनंती करेल व मी त्यांना निमंत्रण करेल का या ठिकाणी येऊन आपला जे गोविंदा आहे, आपण ज्या गोविंदाची आज मेहनत केलेलं आहे, कारण गोविंदा पथक आपण बघायला गेलं तर 1-1, 2-2, 3-3 महिने ते सराव करत असतात आणि त्यांचा मान सन्मान प्रत्येक गोविंदा पथकाचा आम्ही ठेवणार आहेत. पैसे म्हणजे हा काही हे नाही आहे, परंतु त्यांचा मान सन्मान हा आमच्या या एकनाथ भोईर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठेवला जाईल. आणि या ठिकाणचा हा दहीहंडी उत्सव अतिशय जल्लोषात होईल आणि त्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतील असं मी या ठिकाणी सांगतो. आणि त्याचबरोबर त्या सर्व जे आमचे आयोजक मंडळ आहेत, मग आमचं यज्ञेश आहे, आशिष आहे, अगदी आमचं शैलेश आहे, परेश चालके आमच्याबरोबर आहेत, अभिजित गायकवाड आहे आणि सर्व माझा व्यासपीठ, त्याचबरोबर मला ज्याने या कार्यक्रमामध्ये साठी मदत केली त्यांचाही आभार व्यक्त करतो. सांस्कृतिक कार्यक्रमाचं काय आयोजन केलं आहे का? सांस्कृतिक कार्यक्रम तर असणारच आहे, कारण दहीहंडी म्हटल्यानंतर हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करणं साहजिकच आहे आणि तो असणार आहे. विविध कलाकार सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहेत, परंतु त्या कलाकारांची लिस्ट आता मी तुम्हाला या क्षणी देऊ शकत नाही, मी तुम्हाला ती नंतर देणार आहे. परंतु विविध कलाकार या ठिकाणी येतील आणि आपली कला दाखवतील, कारण हा खेळच सांस्कृतिक आहे, हा खेळच सामाजिक बांधिलकी म्हणून जपण्याचं काम आम्ही करतो आणि म्हणून त्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला. टायमिंगचं एक स्वरूप का असणार? धार्मिक
सत्तेचं जपण्याचं काम या ठिकाणी होईल, कारण शेवट हिंदू धर्माचा हा उत्सव आहे. त्यामुळे दही काळा हा एक उत्सव आहे आणि त्या उत्सवाला धार्मिकता त्याची जपली जाईल. वाघे इस्टेट म्हटलं तर हा कामगार वस्तीचा परिसर आहे. इकडे बऱ्याचशा एरिया हा स्लम असल्यामुळे इकडे बरेच गोरगरीब जनता राहते आणि या सगळ्यांना मोठ्या मोठ्या हंडी पाहण्यासाठी लांब लांब जावं लागत होतं. तर त्यांना या सगळ्याचा हंडीचा जो आनंद आहे त्यांच्या घराच्या जवळच मिळावा याकरता एकनाथबीर फाउंडेशन आणि स्वराज्य प्रतिष्ठानने यावर्षी वाघे इस्टेट कामगार नाका इथे दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे. किती संघ येणार आहेत काय? आतापर्यंत आपल्याकडे 150 संघांची नोंदणी झालेली आहे आणि अजून बऱ्याच संघांची नोंदणी चालू आहे ऑनलाईन. तरुणांचा सहभाग कसा असणार आहे? तरुणांचा सहभाग जल्लोषातच असणार आहे, कारण आकर्षक बक्षिसं यावेळेला इथे ठेवण्यात आलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करणार? सुरक्षेच्या दृष्टीने ज्या गाईडलाईन्स गव्हर्नमेंटने दिलेल्या आहेत, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत, त्याच्या अंतर्गत सगळ्या आपण गाईडलाईन्स फॉलो करूनच हा उत्सव साजरा करू.